नमस्कार. तर आपल्यासोबत आहे आज वैजापूर तालुक्यात असलेले नवनवीन चर्चेत असलेलं कंस्ट्रक्शन कामामध्ये जे नाव आहे तर तेच आज आपल्या समोर आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे की त्यांनी जे कंस्ट्रक्शनच्या कामामध्ये ज्या काही त्यांना अडचणींना फेस करावं लागलं आणि त्या अडचणींना मागे टाकून ते कसे पुढे गेले. तर आज त्यांच्यासोबत आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आपल्यासोबत आहे सर, तुमचं नाव? मी सोहन नरेश पालेजा, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. माझ्या फर्मचं नाव आहे श्रीनाथजी बिल्डकॉन. तर आज आपले श्रीनाथजी बिल्डकॉनचे सर्वे सर्व आज आपल्या सोबत आहे. तर आज आपण यांच्यासोबत सगळी माहिती व मुलाखत घेणार आहे. तर सर, तुम्हाला पहिला प्रश्न आमचा असणार आहे की तुम्ही इन्स्पायर कसे झाला की हा बिझनेस तुम्हाला करायचा आहे आणि हा बिझनेस तुम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे? माझं शाळेचं शिक्षण 2012ला मी 10वी पास आउट झालो. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असल्यामुळं मला वडिलांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा सल्ला दिला. सिव्हिल इंजिनिअरिंगला मी मग ॲडमिशन घेतल्यावर मी सिव्हिल इंजिनिअरिंग MITला केली. त्याच्यानंतर वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्यासोबत रोजची घडामोडी काय आहे काय नाही, काय करायला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. सर्वात सुरुवातीची प्रोसेस म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटचं टेंडर भरावं लागतं. गव्हर्नमेंटचं टेंडर भरल्यावर ते कॉम्पिटिशन असते. त्याच्यात समजा आपण 1 कोटीचं काम शासनाकडून निघालं, 1 कोटीच्या कामात समजा कॉम्पिटिशन झाली तर 4 ठेकेदार त्याच्यात पार्टिसिपेट होतात. मग त्याच्यात जो जास्त बिलो भरल त्याला ते काम भेटतं. समजा आपण 1 कोटीचं काम 10% समजा एकाने भरलं, दुसऱ्याने 15ने भरलं, समजा आपण 20ने भरलं, जे जास्त बिलो असतो त्याला शासन काम अलॉट करतं. अशी प्रोसेस बघत मी वडिलांचं व्यवसाय जसं चालू होतं तेच हळूहळू त्यांचं रोजचं शेड्यूल बघायचो आणि त्यांच्याकडून प्रेरित चालून आणि मी गुत्तेदारीच्या धंद्यात एंट्री केली. म्हणजे या कामामध्ये जास्त लीगली जास्त महत्व आहे. मेन म्हणजे काय असतं त्याच्यात कॉम्पिटिशन भरपूर झालेली. तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असलं तर तुम्हाला सर्वात आधी क्वालिटीवर लक्ष द्यावं लागतं. क्वालिटीवर लक्ष जर तुम्ही दिलं तर तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतं कामाच्या, भरपूर संधी तुम्हाला. त्याच्यात काय असतं आपल्याकडे 3 टाईपचे आम्ही रोड करतो, बिल्डिंग डांबरची कामं करतो, कॉन्क्रीट रोड करतो आणि ब्रिजेस करतो. त्याच्यामुळे काय असतं त्याच्यात शासनाने ठरवून दिलेलं DLP पिरियड असतो. समजा आज तुम्ही रस्त्याचं कन्स्ट्रक्शन करून दिलं तर डांबर काम असलं तर त्याला 5 वर्ष शासनाची देखभाल दुरुस्तीची तरतूद असते. तर आपण जर पहिल्यांदाच व्यवस्थित काम केलं तर 5 वर्षापर्यंत आपल्याला निश्चिंत राहतो. आपण जर थोडंफार फी झालं तर आपल्याला थोडं मेंटेनन्स करावं लागतं. तसंच कॉन्क्रीट रस्त्याचं आहे. कॉन्क्रीटचं कसं आहे नियम, एकदा जर काम केलं तर 10 वर्षापर्यंत कॉन्क्रीटचे DLP पिरियड असतो. 10 वर्षापर्यंत काहीच व्हायला नाही पाहिजे सिमेंट कॉन्क्रीट. असं सुरुली करत सुरुवातीच्या आमच्या वडिलांनी पहिलं काम 3,000 रुपयाचं घेतलं होतं. पहिलं नालीचं काम घेतलं होतं गटर. हळूहळू करत आज आपल्या कंपनीचं 50 कोटीचं टर्नओव्हर आहे. असं सुरुली करत चालू आहे. तर म्हणजे या कामामध्ये सगळ्यात जास्त जर आपल्याला काही टिकवायला असेल तर क्वालिटीवरूनच आपल्या कामाची पुढं ओळख होती, टर्नओव्हर वाढतो. त्याच्यानंतर नवीन कंपन्या आपल्याला इंट्रोड्यूस होतात, ते आपल्याला काम अलॉट करतात. त्याच्यानंतर काय असतं दुसरं विषय राहतं मशिनरीज. जेवढे मशिनरीज कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच्या घेतलेला तेवढंच कॉन्ट्रॅक्टरचं बेनिफिट बी होतो आणि तेवढंच काम कॉन्ट्रॅक्टर क्वालिटीवर जास्त प्रॉफिट त्याला बाहेरून मशिनरी रेंटवर घ्यायची गरज नाही पडत. स्वतःचे असले म्हणजे तो त्याच्यावर जास्त जोर देऊन काम करून. आणि त्यानंतर तुम्हाला या कामामध्ये बाहेरून काही एक्सपोर्ट करावं लागतं. त्याच्यात काय असतं आपलं समजा डांबर काम आपल्याला भेटलं. डांबर कामात काय असतं आपल्याला मुंबईहून रिफायनरी आहेत,
भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल आणि HPCL अशी 3 जी कंपन्या आहेत हे आपल्याला डांबर सप्लाय करतात. तर हे डांबर आपल्याला मुंबईहून आणावं लागतं आणि मुंबईहून आणल्यावर आपण इथं ते आपल्या प्लांटवर त्याला गरम करतो. त्याच्यात आपण खडी ऍड करून त्याला मिक्स करतो आणि मग पेवरने आपण त्याला ले करतो. तर आपल्या डांबर कामामध्ये आपल्याला डांबर मुंबईहून सप्लाय होतं. तसंच आपल्याला जे सिमेंट आहे कॉन्क्रीट रोड सिमेंटची आपण मेनली 2च कंपन्यांची सिमेंट वापरतो. एक तर अल्ट्राटेक, दुसरं अंबुजा. कारण की हे टॉपची कंपन्या आहे भारतातले आणि क्वालिटीमध्ये बिलकुल त्यांची कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून आपण काय करतो रोडच्या साठी कंटिन्यू डांबर सिमेंट अल्ट्राटेक आणि अंबुजाचे वापरतो. त्यांची एक फॅक्टरी धुळ्याला आहे आणि एक चंद्रपूरला आहे. तिथून आपण बोलून घेतो सिमेंट आणि आता एवढं मोठं जे काम सांगायचं म्हटलं तर लेबरचा तर प्रश्न येतोच. कारण लेबर असले तर एवढी मोठं आपण काम हँडलच करू शकतो. तर लेबरचं पण म्हणजे असं काय झालंय अलीकडचे 2-5 वर्षापासून काय लेबरचं वेळोवेळी शॉर्टेज आल्यामुळं काय आपल्या भारतात एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च झाली. ते मशिनऱ्या त्यांनी त्या टाईपची लॉन्च केलेले आहे. ते मशिनऱ्यामध्ये फार कमी म्हणजे जिथं आपल्याला 20 लोक लागायचे तिथं 2 ते 3 लोकांवर आता काम आलेलं आहे. आधी काय व्हायचं सगळं मॅन्युअली आपल्याला समजा कॉन्क्रीट करायचं राहिलं तिथं कंटिन्यू 10 लेबर साईटवरती कॉन्क्रीट ओढायचं. आता तशी सिस्टीम राहिली. आता रिटसन कंपनीचं पेवर आलेलं आहे. ती जापानची कंपनी आहे. तर ते असं टेक्नॉलॉजीचं पेवर आहे की त्याला फक्त 4 लोक सफिशियंट आहे. बाकी त्याला लेबरचीच गरज नाही. म्हणून दिवसांदिवस लेबरची जी अडचण आहे ती आता दूर होत चालली. मशिनरीज अशी टाईपची निघली का ऑटोमॅटिकली ते रोड कन्स्ट्रक्ट होऊ लागली. म्हणून आता लेबरचं बऱ्यापैकी आता अडचण होती ते सॉल्व्ह होत चालली. लेबरची आपल्याला भेटत नाही. म्हणजे आता तुम्ही हा बिझनेस खूप दिवसाचा होता त्यांच्या वडिलांपासून हा बिझनेसमध्ये आहे. तर तुम्हाला असं म्हणजे कोणत्या चुका वाटतात की ज्या तुम्ही चुका केल्या आणि त्यानंतर तुम्ही सुधारल्या? जर बघण्यात गेलं तर सुरुवातीच्या काळात काय व्हायचं की डांबरचे जे काम असतात ना ते पावसाळ्याच्या दिवसात सहसा नाही करायला पाहिजे. तर काही वरिष्ठांच्या प्रेशरमुळे आपण डांबरचे काम पावसाळ्यात केल्यामुळे काय झालं ते रस्ता जे आपल्याला 5 वर्ष टिकायचे ते 2 वर्ष ते त्यांना खड्डे पडायचे चालू होते. 1-2 मला अनुभव आल्यामुळं मी नंतर माझी चूक सुधारून घेतली. ते नंतर मी पावसाळ्यात कधी डांबर काम नाहीच केलं आणि नंतर जी कामं केली ती आपली कंटिन्यू 5 वर्षापेक्षा जास्तच टिकलेली. असे 1-2 चुका माझ्याकडून घडल्यामुळे आपण सुधारून घेतलं जी आपल्याला नाही करायला पाहिजे होती. म्हणजे बिझनेसमध्ये अशी गोष्ट असते की त्या गोष्टीतून आपल्याला काही ना काही नवीन नवीन शिकतच जावं लागतं. त्याचमुळे आपला बिझनेस हा पुढे जातो. तर तुला काही प्रश्न त्याच्यासोबत आमच्या वडिलांनी एक पेट्रोल पंप टाकलं होतं. पेट्रोल पंप भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप ते कसं आहे आपल्या धंद्यासोबतच निगडीत असल्यामुळं काय पेट्रोल पंपचा आपला एक बिझनेस आहे. आणि दुसरं RMC प्लांट. आपलं जे कॉन्क्रीट जे आहे कॉन्क्रीट आधी काय होत होतं आपल्याला हाताने ते मिक्सर मशीन मध्ये टाकावं लागायचे ते गमेल्याने. आता ती सिस्टीम नाही राहिली. आता डायरेक्ट ऑटोमॅटिक ते JCB ने आपण मटेरियल टाकायचं ते मिक्सिंग होतं आणि ते ट्रान्झिट मिक्सर मध्ये भरून मग साईटवर सप्लाय होतं. त्याच्यामुळे काय झालंय साईटवर जे आपले वेस्टेज व्हायची आता समजा तुम्हाला स्लॅब टाकायचे घरात तर तुम्ही मिस्त्रीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही 2 ब्रास खडी आणशाल 1 ब्रास वाळू आणशाल. पण त्याच्यात काय होतं 2 ब्रास खडी 1 ब्रास वाळू मध्ये ते पूर्ण यूज होत नाही. तिथं वेस्टेज फार होतात. त्यांना जजमेंट नाही आलं. मग तुम्ही काय करता आता जी RMC सिस्टीम आहे तुम्ही काय करायचं स्क्वेअर मीटर कॅल्क्युलेट करायचं आणि त्या हिशोबाने RMC प्लांटवर ऑर्डर द्यायची. तेवढंच माल तुम्हाला येईल आणि त्याच्यात वेस्टेज बी नाही होणार आणि क्वालिटी काम होईल. म्हणून आपण 3-4 वर्ष आधी RMC प्लांट टाकलं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्या याच्यात सुधारणा झाली आणि फायदेशीर राहिला आपल्याला. हा व्यवसाय जर नवीन युवा पिढीला करायचा असलं तुम्ही त्यांना 100%
मार्गदर्शन करेल आणि त्यांनी ह्या बिझनेसमध्ये जास्त प्रमाणात यायला पाहिजे. कारण की काय आहे, आता नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहे आणि सध्याची जी गव्हर्नमेंट आहे यांचं जास्त लक्ष इन्फ्रास्ट्रक्चरवर असल्यामुळे काय भरपूर संध्या येऊ लागले आणि कामं एवढे सगळीकडे काम उघडलेले अजून एक वरती लक्ष दिलं पाहिजे. कारण आता नवीन नवीन गव्हर्नमेंटने आता BSc आलं सगळं जे ना आपण त्याच्या त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आपण सिव्हिल लाईन करून आपल्याला आपण फक्त इंजिनिअरिंग करून मतलब नाही, आपल्याला फायनान्स बी तेवढंच महत्वाचं आहे की आपण डेली नीड मध्ये काम करतो त्याच्यात फायनान्स मॅनेजमेंट ही फार मोठी आहे. आपण या बिझनेस मध्ये वेगवेगळे लिंक केलेला हा बिझनेस आहे. बरोबर. याच्यात एक गोष्ट नाही तर एकत्र येऊन म्हणतात. धन्यवाद सर, तुमच्या आज मुलाखत घेतली आणि तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तर धन्यवाद. भेटूया आपण अशा नवीन नवीन पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत तुम्हाला जय.